उज्जैन हे सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर मानलं जातं. उज्जैनमधले पिलर जर तुम्ही बघितले तर खूप छान आणि मस्त शिल्पकला त्याच्यावर केलेली दिसते. बघत असाल तुम्ही. द्वारपासून तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला अशी शिल्पकला तर एंडिंग पर्यंत बघायलाच भेटणार आहे. कारण या प्रत्येक शिल्पकलेमागे काही ना काही स्टोरी आहे, ती तुम्ही बघतच असाल. हे आहे देवींचं शिल्पकला. तुम्ही बघत असाल किती छान आहे. हरिसिद्धी शक्तिपीठ आहे. प्रत्येक भिंतीवरती छान रेखाटन केलेलं आहे, कारण यामागे इतिहास आहे. हे आहे स्टार्टिंग. आता आपण आतमध्ये गेल्यावरती अजून तुम्हाला नवनवीन बघायला भेटणार आहे. महादेवांच्या मूर्तीचे काम चालू आहे. उज्जैनमध्ये नवनवीन शो होत असतात, ज्याच्यामध्ये उज्जैनची संपूर्ण कथा सांगितली जाते. आणि हे आहे भारत माता मंदिर. हे आहेत आपले महाकाल सरकार. गाईचं दर्शन घ्या तुम्ही सुद्धा. इथे जागोजागी स्क्रीन लावलेल्या आहेत, जेणेकरून बाहेरचे लोक सुद्धा त्यांचे दर्शन घेऊ शकतात. आणि आता इथून स्टार्ट झालेल्या आहेत मूर्त्या. तो आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. सो चलो गाईज. बघू शकतात तुम्ही किती उंच मूर्ती आहे. इथे प्रत्येक मूर्त्यांमागे काही ना काही स्टोरी आहे गाईज. हे तर तुम्हाला उज्जैनमध्ये आल्यावरच समजेल, लाईव्ह बघितल्यावर. ही आहे शिप्रा नदी आणि हा आहे वरचा पूल. खूप छान व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकतात. किती प्रसन्न वाटतंय बघूनच. लक्ष्मीला शोधण्यासाठी समुद्रमंथन करावं लागलं. देवतांमध्ये आणि राक्षसांमध्ये ते सुरू झालं आणि विष भेटलं, तर ते महादेवांनी पिलं होतं. तर त्या मागची ही स्टोरी आहे. महादेवांची बारात निघाली होती लग्नाच्या वेळेस. ही मूर्ती ते दर्शवते. सांगितलं होतं व्हिडिओच्या, इथे महादेवांवरती स्टोरी सांगितली जाते आणि तो हा शो आहे, तुम्ही बघू शकतात. नवनवीन ब्लॉग घेऊन असते आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये काही ना काही स्पेशल असतंच गाईज. तर उज्जैनमधला परिसर आजूबाजूचा मंदिरातलाच नाही तर सर्व शहरच अशाच भक्तिरसासोबत आणि नवनवीन ब्लॉगसोबत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय अँड हर हर महादेव. सबस्क्राईब.